आईला मस्त टरबूजान र. वा वा भारी टरबूजान. ओ काका काका टरबूज कसे काय दिले तुम्ही? काय भाव आहे? काय भाव आहे टरबूजचा? अरे पोरांनो, जशी पाहिजे तशी मिळतील तुम्हाला. 50वाला आहे, 60वाला आहे, 80वाला आहे, 120वाला आहे, जसं घेईल तसं. 30वाली पण आहे, जशी घेईल तुम्ही तशी आहे. टरबूज पाहिजे तशी टरबूज आहे. आमचं कामच आहे, मी होलसेल भावामध्ये टरबूज विकतो. अरे हो काकाजी आम्हाला होलसेलमध्ये टरबूज पाहिजेत. आम्हाला टरबूजचा धंदा करायचा. धंदा म्हणजे टरबूज विकायचे आहेत आम्हाला. तर आम्हाला टरबूज कशी भेटतील? सांगा हा काय मध्ये भेटतील? अरे भेटतील सर्व भेटले. तुम्हाला किती पाहिजे ते तर बोला. किती पाहिजे ते तर बोला. टरबूज किती पाहिजेत बोला, ते तर सांगा. आता मी काय म्हणतो माहिती का, तुम्ही तर होलसेलमध्ये टरबूज विकता. तर ही गाडी आहे ना, ह्याच्यामध्ये किती टरबूज आहेत? टोटल किती टरबूज आहेत? तर आम्हाला आम्ही अख्खी गाडीच घेतोय. किती किती आहेत म्हणजे भाव काय यांचा? हे बघ, तुम्ही एकदम घेत असतील होलसेलमध्ये, ही गाडीच्या मध्ये 50 टरबूज आहेत. तर 50 टरबूज तर तुम्हाला 30 रुपयाला एक लावून टाकतो. तर 50 टरबूज झाले 1500 रुपये होतील. टोटल 1500 रुपये टोटल होतील. वा वा, जीवन जमलं एक नंबरमध्ये जमलं मस्तपैकी. आपण 30 मध्ये घेऊया, म्हणजे 50 टरबूज घेऊया 30 मध्ये, आणि गावात 20 रुपयाला विकू, म्हणजे आपला 20 रुपया एक टरबूजवर फायदा भेटेल. हो हो हो, जबऱ्या एक नंबरमध्ये काम. ओ काकाजी, जमलं मग. चालेल आम्ही घेतो 1500 रुपयामध्ये. पण या गाडी सगळं द्या मला, आमच्याकडे गाडी नाही मिळत, तर गाडी पण देऊन टाका. नाही अरे नाही रे, मला गाडी लागते ही टरबूज न्यान करण्यासाठी. मी कशी काय गाडी देणार तुम्हाला? फक्त टरबूज देऊ शकतो तुम्हाला. अरे हो काका, द्या ना गाडी. तुम्हाला आपले टरबूज आमची विकून झाली ना, तुम्हाला गाडी रिटर्न आणून देऊ आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. ठीक आहे, जा मुलांना घेऊन. पण गाडी व्यवस्थित घेऊन. गाडी कुठे मोडू तोडू काय करू नका गाडीचं. एकदम नेले तशी व्यवस्थित घेऊन या. आणि 1500 देऊन टाका तुम्ही. आणि टरबूज घेऊन जा आणि गाडी पण घेऊन जा. पण गाडी व्यवस्थित टरबूजला घेऊन या. ओके काका, जमलं एकदम व्यवस्थित गाडी घेऊन येऊ मी. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. जशी तशी गाडी घेऊन येऊ तुम्ही तुमची. जीवन टरबूज एक नंबरमध्ये भेटली आपल्याला मस्तपैकी. 30 रुपये आपण गावर ना, तर 50 रुपयाला विकू. ही कमी नाही करा. माझ्या 20 रुपये फायदा एक टरबूज आपल्याला मिळालाच पाहिजेत. हो गजनी, बरोबर 50ला एक विकून टाकू आपण गावान. आपली गावांची नक्की घेतील, कारण गरमी पण जाम पडली ना जबरदस्त. त्या थंड वगैरे टरबूज नक्की खातील. वा मस्त आहेच गिऱ्हाईक होते की आपली टरबूज लवकरच संपली जातील. घ्या टरबूज घ्या. एकदम लाल भडक टरबूज. गरमीचा एकदम थंडावा. घ्या टरबूज घ्या. काय रे झबऱ्या, नवीन धंदा का टरबूजचा? वा बरं आहे. मग कसं दिलं टरबूज? ओ शांताराम भाऊ, फक्त 50 रुपये एक टरबूज. 50, ओनली 50. अरे बापरे, महाग, एवढं महाग 50 रुपये? अरे काय 50 रुपये? ना कापून दाखव लाल बिलान का बनींची हा ना, काही टरबूज हा एकदम कापून दाखल माहिती पडेल की लाल भडक काय भडक आहे. तर वरून तर हिरवी दिसतात. अरे देवलाल काका, दारू प्यायला तू विचार नाही करत. दारू पिण्यासाठी तू पाहिजे तेवढे पैसे घालवतो, आणि टरबूजसाठी तू किंमत करायला लागला. बोललो ना 50 रुपये 1 रुपया कमी होणार नाही. अरे खूपच महाग आहेत रे. 30 रुपये लावून टाक. 30 रुपये लावून टाक टरबूज. अरे तिकडे तू प्यायला जातो, तिकडे भाव करतो का? तिकडे बरं सांगते तेवढे पैसे काढून देतो. टरबूजसाठी भाव करतो. तुला घ्यायचे असेल तर घे बाबा. आपण काय जबरदस्ती नाही मिळत. 50 रुपये फक्त एक टरबूज. तर 50 रुपयेच घेणार आम्ही. कमी नाही. अरे झाबऱ्या, काय तर कमी कर टरबूज. एवढं महाग टरबूज? अरे बाबा ना, कापून दाखव टरबूज. लाल आहे काय, कसं आहे ते? 50 रुपये जाम होतात रे. 30 देवलाल भाऊ बरोबर सांगतात की 30 रुपये बरोबर आहे टरबूज. जाम महाग आहे. नाही ना होत 30 रुपये मध्ये बाबा, नाही होत ना. आम्हाला परवडला पाहिजेत ना. आम्ही पण धंदा केला तर आम्हाला पण 2 पैसे भेटले पाहिजेत. असं कसं 50 रुपयाला विकणार आम्ही एक टरबूज? तुम्हाला घ्यायचे असेल तर बघा, मस्त घ्या ना. बालांसाठी घेऊन जा. शांताराम काका, काय तुम्ही एवढे पैसेवाले माणसं, तुम्ही असं करता? अरे घेतो आम्ही. घेतो पण नक्की म्हणजे गोड आहेत ना? एकदम म्हणजे मध्ये लाल आहेत ना एकदम. गोड एकदम गोड आहेत ना? अरे टरबूज खाऊन फायदा नाही. त्याच्यामध्ये लाल कलरचं इंजेक्शन मारलेलं असतं. त्यामध्ये मध्ये लाल भडक होतात. मी बघितलं एकदा, मी व्हिडिओ बघितलेला. टरबूजमध्ये असं इंजेक्शन मारतात लाल कलरचं, आणि ते मधून लाल होते. अरे झुंबरू, ही गावातली टरबूज आहेत. ही दुसरे कुठचे नाही आणली. गावातले आपले होलसेलवाले काका आहेत मस्तपैकी, त्यांच्याकडून आणले आम्ही टरबूज. ही याला इंजेक्शन वगैरे काही मारलेलं नाही मिळत. एकदम ओरिजिनल टरबूज आहेत. मध्ये कलर पण ओरिजिनल लाल भडक एकदम. काही इंजेक्शन वगैरे मारलेलं नाही मिळत. तू खाऊन तर बघ. ठीक आहे. जबऱ्या, मला एक देऊन टाक. चल, एक टरबूज मला दे. चल, मी नेतो मस्तपैकी. आणि थंडावा मस्त की थंड करून मस्त खातो एकदम टरबूज. ठीक आहे. जबऱ्या जीवन, मला पण दे चल एक टरबूज. आता सगळी घेतो तर मी पण एक घेते. मला पण एक देऊन टाकलं. आता काही मोलभाव काय द्या. 50 काय आता करणार? तुम्ही भाव काय कमी करीत नाही. झाबऱ्या ना जीवन, चाल मी तर 2 घेतो. 2 मला 2 देऊन टाका. 100ची मस्तपैकी एकदम आतून एकदम लाल आणि गोड पाहिजेत.
हो शांताराम भाऊ, जमलं जमलं. शांताराम भाऊ, झाबऱ्या नको बोलू ना मला. झाबरू बोला, झाबरू. झाबरू नाव आहे माझं. तुम्ही झाबऱ्या बेबऱ्या बोलता, मला बेकार वाटते. अरे प्रेमाने बोलतो रे. जीवन मस्त काम झालं हा. पहिल्याच बोली झाली मस्त की. शांताराम गेली 2, त्यांनी तिघांनी एक एक. 250 डायरेक्ट आपली बोनीच झाली मस्तपैकी. भारी काम झालं. हो मस्त धंदा आहे, जमलं एकदम. घ्या घ्या घ्या, एकदम लाल लाल, एकदम गोड गोड. टरबूज टरबूज, गरमी गरमी, गरमी दूर करा, गरमी दूर करा. मस्त की टरबूज टरबूज. खाय रे पोरांनो, टरबूज खाया, मस्तपैकी टरबूज, लाल लाल गोड गोड, एकदम गरमीची एकदम उत्तम सोय. वा वा, मला तर कौशी नाही ठेवती टरबूज खवाई. वा वा वा. झाबरू दादा, जीवन दादा, काय टरबूज दिला मस्त की टरबूज. वा भारी वाटतं टरबूज. कापून दाखव एकदम लाल लाल भडक दे, लाल भडक दे. काही टरबूज दिला. अरे जगण्या तुला पैशांकडे टरबूज घेवायला नुसता उड्या करावं लागलाय. अरे माझं पैसा म्हणतो बोलते रे मी. अरे तुम्हाला पण खाऊ दे ना माझं. हान हान हान. पण टरबूज काय टरबूज काय दिला. जगण्या 50 रुपये टरबूज एक. 50 रुपये जाम मागत आहे. जाम माग आहे काय. मला वाटलं 20-30 रुपये येईल म्हणून मी बोललो. 50 रुपये जाम होता ना. आवडे माग काय काय आम्ही खाऊ का. आमच्या आवडं नाही. अरे पोरांनो, 50 रुपयाला 50 रुपये काय मोठी रक्कम आहे का? केवढी मोठी रक्कम आहे हा? हा, अरे तुम्ही जे 4 जण आहात, तुम्ही 4 जण पैसे काढले तर मला मस्त टरबूज येईल. अरे पण पैसे काढायला पैसे पाहिजे का नाही आमच्या जवळ. काय नुसतं आम्हाला कोण पैसे देत आहे. मम्मी पप्पा देतात ते काय खपवितो ना आम्ही चॉकलेट गोट्या खाऊन. आहे का मग फुकट देऊ का? फुकट घ्या मग एक तुम्हाला माझ्यातर्फे. हो चालेल, फुकट द्या मला, मस्त मी फुकट खाऊ. फुकट का मागलं तर लगेच तयार झाला ना. विकत घेवा मग जीवर आला हा जीवर आलं मला. अरे पण विकत घ्या पैसे पाहिजेत ना. माझ्याला एवढं पैसे नाही मिळत. मला 20-30 रुपये आले म्हणून मी बोललो की मला कडिंगल दे. माझा 30 रुपये बघतो. 30 रुपये. माझ्याजवळ 10 रुपये आणि 10 रुपये, मग 40 झालं आमचं. आता द्या दादंदो कडिंगला मला. 40 देतो ना. 10 कमी घ्या था काय. 40 रुपये हा ना था. आणि काय एक मस्त कापून खाऊ कडिंगल फाल्या करून. घ्या मग 40. तुम्ही बारकी पोरान म्हणून तुम्हाला आम्ही दिलं नाही तर आम्ही 50 शिवाय कडिंगल देतच नाही कोणाला पण. अरे झाबऱ्या कसं दिलं कडिंगल हा? कसं दिलं कडिंगल? कडिंगल तर छान दिसतात, पण कापून दाखव मधून एकदम लाल 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 भडक पाहिजे एकदम कडिंगल मस्तपैकी. बोला सरपंच साहेब, किती पाहिजे कडिंगल बोला. एकदम गोड आहेत, एकदम मस्तपैकी लाल 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 भडक आहेत मधून एकदम चविष्ट. गरमीची मस्तपैकी तुमची थंडा होईल गरमीचा तुम्हाला. अरे पण झाबरू कडिंगल कसं लावलं? एक कडिंगल कितीला? जास्त नाही सरपंच साहेब, फक्त 50 रुपये. फक्त 50 रुपये, ओनली 50. 50 रुपये ठीक आहे, पण एकदम चांगले आहेत ना, एकदम टवटवटी, एकदम मस्त आहेत ना. मध्ये म्हणजे असं काही ते फोक्साडमध्ये नाही मिळत नाही. एकदम मला एकदम चांगली पाहिजे कडिंगल. तुम्ही डोळे मिटकून घ्या तुम्ही. एकदम ओरिजिनल माल, एक नंबर माल, टकाटक माल. काय रे झाबरू ना जीवन, वा भारी धंदा रे तुमचा. हा कडिंगला धंदा, वा कडिंगल म्हणजे ये वा भारी मस्त. हा टरबूज आपण काय कडिंगल पण बोलतो, टरबूज पण बोलतो. आपला काय चालते ते चालते आपल्याला. हा चल मग काय 50 रुपये काय. हा 50 रुपये जाम होतात रे. 30 रुपयाला लावून टाक मला. अरे चंप्या काका, नाही जमत रे. आम्हाला परवडला पाहिजे ना. 50 गावामध्ये सर्व ठिकाणी 50 मध्येच विकली. 50 रुपये लावणार बी आम्हाला पण थोडा दोन पैसे भेटले पाहिजे आम्हाला. ठीक आहे, त्याचं काय नाही कमी करत. गरमी पण जाम पडलं आहे, त्यासाठी थंडासाठी कडिंगल खायलाच लागेल. द्यायचो मग 50 तर 50. आता काय करणार, तू कमी तर करत नाही. वा पोरुंदो, नवीन धंदा खोलला वाटतं कडिंगला. या कडिंगल म्हणजे आपले टरबूज. आता कडिंगल टरबूज काय आपलं तोंडाने येते ते बोलते. आता काय डोकरा वय झाला, आता इशी पार झाली आपली. बोला आजोबा, मग काय पाहिजे का तुम्हाला टरबूज? हो माना पण एक दे टरबूज, एकदम मस्त दे ना. कापून फाल्या करून दे म्हणा काय माझ्या दात का हा दात पडले माये. खाय ना लोलू मस्त की फाल्या करून दे बारीक म्हणा. हो डॅनी आबाजी, एक नंबर मध्ये तुम्हाला कापून देतो मस्तपैकी. झाबरू बांधून मस्त की निवडून दे कडिंगल एकदम मस्तपैकी. हो देतो सरपंच साहेब देतो. मला पण एक दे मस्तपैकी. हो घेऊन जा मस्त की एकदम मस्त कडिंगल. हाय नमस्कार मित्रांनो, एवढाच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि कसा वाटला झाबरू टरबूजवाला, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक धडाक्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. आता नवीन हा विषय संपला तर नवीन विषय काहीतरी घेऊन येऊया.